विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू होऊन 2 दिवस झालेले आहेत. त्याच्यानंतर लगेच विद्यार्थ्यांचे वारंवार वेगवेगळे प्रश्न यायला लागलेले आहेत. या प्रश्नांमध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, आमच्याकडे सध्या किती वेळ आहे? ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी कधी सुरू होईल? डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे, आपण एकदम आपल्या तुम्हाला पटेल अशी आणि ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आता सध्या काही टेलिग्राम ग्रुपवरती आणि YouTubeवरती तुम्ही वारंवार एक मेसेज बघितला असेल, की मैदानी चाचणी 20 डिसेंबर पासून सुरू होऊ शकते किंवा 25 डिसेंबर पासून सुरू होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरे यूट्यूबर किंवा टेलिग्राम ग्रुपवाले काही सांगतात, की जानेवारीच्या एंडिंगला सुरुवात होईल, जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात होईल आणि काही टेलिग्राम ग्रुपवाले सांगत आहे, की फेब्रुवारीमध्ये अ, सुरू होऊ शकते. ठीक आहे. त्यांचा प्रत्येकाचा माहिती मिळवण्याचा सोर्स वेगवेगळा असतो. माझा सुद्धा माहिती मिळवण्याचा सोर्स वेगळा आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मत सविस्तर मांडणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पटेल असे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड कधी होणार आहे डिटेल्समध्ये माहिती सांगण्या अगोदर तुमच्यासाठी पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित या ठिकाणी स्पष्टीकरण केलेले आहे. महत्वाचा पॉइंट म्हणजे दोनही पुस्तक प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी लिहिलेले आहे आणि स्मार्ट स्टडी नांदेड यांनी प्रकाशित केलेले आहे. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून ऑनलाईन तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑफलाईन पुस्तक विक्रेत्याकडून घेऊ शकता. ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkartवरून देखील कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही खरेदी करू शकतात. आता राहिला मुद्दा या ठिकाणी ग्राउंड कधी होईल? डिसेंबरमध्ये होईल की जानेवारीमध्ये की फेब्रुवारीमध्ये डिटेल्समध्ये माहिती सांगतो. आता विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड प्रक्रिया सुरू होण्यासाठी सर्वात मोठा जो अडथळा आहे तो आचारसंहितेचा आहे, म्हणजेच निवडणुका चालू होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतरच तुमचे ग्राउंड होतील असे तुम्ही समजायचं नाही. तुम्हाला एक पॉइंट सांगतो. अजून या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाली नाही. काय बोलतात की आचारसंहिता कधी सुरू होईल? तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या सुरू झाली तरी तुम्ही एक पॉइंट इथे नोटीस केला असेल नेहमी. इथे लक्षात घ्या. काही जिल्ह्यामध्ये इतके कमी फॉर्म असतात, की ते 1 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये तुमचे मैदानी चाचणी क्लिअर होऊन जाते, असे कमी फॉर्म असतात. तर तुम्हाला सांगायचा मुद्दा आहे, डिसेंबर महिन्याच्या या ठिकाणी आचारसंहितेच्या भरवशावर तुम्ही बसू नका. ज्या जिल्ह्यांची या ठिकाणी जर आचारसंहिता लवकर लागली नाही आणि लवकर संपली, तर तुम्हाला एवढं सांगतो, तुमचे ग्राउंड आता या ठिकाणी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे समजा. 30 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मुदतवाढ होईल की नाही हे कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही या ठिकाणी 5 दिवस अगोदर तुम्ही सर्वांनी फॉर्म भरून टाकायचे. म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघायची कोणीच नाही. समजा या ठिकाणी 25 तारखेच्या आतच तुम्हाला सर्वांना फॉर्म भरायचे आहे. मुदतवाढ होईल की नाही याची गॅरंटी नाही. परंतु शक्यतो आजपर्यंतचा इतिहास आहे 5 ते 10 म्हणजे या ठिकाणी 10 ते 12 दिवस मुदतवाढ 100% पोलीस भरतीला दिली जाते. यावर्षी देईल की नाही कोणालाच सांगता येत नाही. परंतु तुम्हाला सांगायचं आहे तयारी अशी ठेवा, की 15 डिसेंबर पासून तुमची मैदानी चाचणी सुरू होऊ शकते. याच अनुषंगाने आता या ठिकाणी बेसिक जिल्हे सांगतो तुम्हाला इथे. मुंबई आणि पुणे होणार नाही. मुंबई आणि पुणे लगेच सुरुवात होणार नाही. हे डिटेल्समध्ये सांगतो. हे डायरेक्टली या ठिकाणी जानेवारी एंडिंग जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये हे ग्राउंड सुरू होऊ शकतात. बाकीच्या जे कमी जागा आहेत, ते या ठिकाणी आणि तुम्हाला एवढं पण सांगतो ग्राउंड घेणे आता जाहिरातमध्ये काय दिलेले आहे, तर सर्व घटकांची परीक्षा एकाच दिवशी होणार. असे मागील वर्षी देखील देण्यात आलेले होते, परंतु तसे झाले नाही. जे या ठिकाणी आयुक्तालय असतात, सॉरी, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे एस-पी म्हणजे जे आयुक्त आहे, अधीक्षक आहेत, त्यांना काय अधिकार असतो, त्यांच्या या ठिकाणी पूर्ण प्रोसेस त्यांना वेळ असेल, तर लगेच ग्राउंड कधीही घेण्याचे त्यांच्या या ठिकाणी त्यांना तो अधिकार असतो. ते या ठिकाणी म्हणजेच तुम्ही अनुषंगाने काही कमी जिल्ह्यांचे एवढंच सांगायचा मुद्दा आहे, जेथे कमी फॉर्म आहेत, या ठिकाणी जागा कमी आहेत, कमी फॉर्म आलेले आहेत, ते ग्राउंड 25 डिसेंबर पासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही या ठिकाणी बघितले असेल मला देखील 2-3 विद्यार्थ्यांनी फोटो पाठवले. या जिल्ह्याची ग्राउंडची तयारी सुरू झालेली आहे, साफ वगैरे सुरू झालेली आहे. असे देखील 2-3 जिल्ह्यामध्ये माहिती पडलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही गाफील राहू नका.
मैदानी चाचणी कोणत्या जिल्ह्यांची होईल हे सांगत नाही, परंतु डिटेल्समध्ये सांगतो. काही जिल्ह्यांची मैदानी चाचणी 25 डिसेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करायची आहे. ठीक आहे. ऑफिशियल फिक्स तारीख फिक्स कोणी सांगू शकत नाही. 100% फेब्रुवारीमध्ये होईल, जानेवारीमध्ये होईल, डिसेंबरमध्ये होईल असं तुम्हाला सध्या फिक्स कोणीच सांगू शकत नाही. कोणावरही इतर माहिती सांगतो. माझ्यावरही विश्वास ठेवू नका. फक्त हा प्रत्येकाचा अंदाज आहे. ठीक आहे. डिसेंबर 25च्या माहितीनुसार म्हणजे डिसेंबरमध्ये ग्राउंड ज्यामध्ये कमी फॉर्म आहेत, कमी अर्ज आहेत किंवा कमी जागा आहेत, तिथे या ठिकाणी लगेच 25 डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.